लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्या ठिकाणी राहायचे त्या चिरागनगरमध्ये आता त्यांचं भव्य स्मारक होणार आहे। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आपल्या सोबत आहे। याचा भूमिपूजन सोहळा देखील आज पार पडलेला आहे। किती महत्त्वाचं समाजासाठी आणि त्यासोबतच येणाऱ्या पिढीला हे सगळं साहित्य समजावं यासाठी सरकारने केलेले प्रयत्न किती महत्त्वाचे ठरणार। लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान खऱ्या अर्थानं त्यांना नमन करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम समजायला हरकत नाही। त्यांनी जो त्याग केला, महाराष्ट्राची तुम्ही संयुक्त चळवळ बघा किंवा आंबेडकरच्या असलेल्या आंदोलनामध्ये प्रत्येक याच्यामध्ये त्यांचं कार्य अत्यंत मोलाचं होतं, परंतु त्यांना हवं तेवढं मानाचं स्थान देण्यामध्ये आम्ही कमी पडलो काय अशी खंत आमच्या मनामध्ये होती। म्हणून आजचा हा भूमिपूजनाचा कार्यक्रम अत्यंत दिमागदार पद्धतीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सर्वच मंत्रीगण, आमदार असतील, हे सर्वांच्या साक्षीने आज पार पडलेला आहे। आज समाजामध्ये उद्या 1 तारीख अण्णाभाऊची जयंती, परंतु समाजामध्ये आजपासूनच आनंदाचं एक वातावरण आपल्याला पाहायला मिळतं। मला वाटतं एक चांगलं काम या शासनाकडून आम्ही करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच आपण पाहतोय की ठिकठिकाणी आता धाड सत्र सुरू केलेलं आहे तुकाराम मुंडे यांनी, आणि कोर्टामध्ये पण त्यांनी नोटीस लावलेले, कोर्टाचं कॅन्टीन पण त्या ठिकाणी बंद करतात अशी माहिती मिळते। मंत्र्यालय ठिकठिकाणी धाड सत्र सुरू आहे, जे मंत्री आमदार आहेत त्यांचे जे आस्थापन आहेत त्याच्यावर पण ते धाड मारणार आहेत अशी माहिती मिळते। नाही असावं ना, FDA डिपार्टमेंटचं कामच आहे, पहिले अधिकारी का करत नव्हते हा प्रश्न आहे। म्हणून काय तुकाराम मुंडे साहेब का दुसरं नवीन काही करत नाही, जे काम त्यांना करायला पाहिजे होतं तेच ते काम करतायत। म्हणून त्यांना काही वेगळा आदेश देण्याची गरज नाही आहे, वेगळा आदेश कुणाकडून घेण्याची गरज नाही आहे। डिपार्टमेंटचं काम अत्यंत धडाकेबाज पद्धतीने करण्याचा ते प्रयत्न करतात। मला वाटतं हे एक अर्थानं आज तुम्ही पाहत असाल, दुधातली भेसळ असेल, पनीर असेल, आरोग्याशी निगडीत असलेले सगळे खाद्यपदार्थ, त्याच्यात असलेली भेसळ ज्या प्रमाणात होत होती आता त्याला सगळा लगाम लागलेला आहे, आणि मला वाटतं याचं कौतुक सर्व थरातून होतंय। अभिजित दिपके ज्या पद्धतीनं आता भाष्य करतात ते म्हणतात की मला ऑफर देण्यात आली होती, धमकी देण्यात आली होती भाजपमध्ये येण्यासाठी, आणि काल नरेंद्र मोदी यांनी जो सेल्फी व्हिडिओ केला होता त्यावर त्यांनी म्हटलंय देशाच्या भविष्यापेक्षा तुमची त्वचा जास्त चमकते। बरीच टीका टिप्पणी यावर सुद्धा होते, बरेचसे प्रतिक्रिया यावर पण उमटते। झेंजी पुन्हा एकदा पेटतात असं दिसतंय चित्र। एक लक्षात घ्या, NDA सरकारने, नरेंद्र मोदी साहेबांनी तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतल्या। आज लोकसभेमध्ये बिल पारित केलं, जी सजा द्यायची त्याचं प्रमाण जर तुम्ही पाहिलं तर त्या दंड आता डायरेक्ट 10 कोटी रुपयाचा झालेला आहे, शिक्षा 10 वर्षापर्यंत केलेली आहे। विद्यार्थ्यांवरचे हल्ले असतील काय असतील त्याच्याबद्दलचं सुद्धा ते आता सकारात्मक भूमिका त्यांनी घेतलेली आहे। म्हणून विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक याच्यामध्ये कोणतीही अडचण ठरणार नाही असा निर्णय NDA सरकारने घेतलेला आहे। म्हणून आता त्याच्यावर राजकारण करण्यापेक्षा त्यांनी दिलेले जे काही सुविधा किंवा जो काही त्यांनी निर्णय घेतला त्याचं अभिनंदन करायला पाहिजे। मध्यंतराच्या काळात काय झालं याबद्दलची आम्हाला माहिती नाही आहे, ऑफर दिल्या किंवा काय दिल्या ह्या सगळ्या गोष्टी आता बोलण्यामध्ये मला वाटतं काही पॉईंट नाही। आता खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे, आता त्याच पद्धतीने त्यांनी पुढे गेलं पाहिजे। टीका टिप्पणी करून इतर राजकीय पक्षाने त्याच्यात हस्तक्षेप करण्याऐवजी आता विद्यार्थ्याचं हित जपणं हे दिपकीनं काम केलं पाहिजे। नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे, रवींद्र धंगेकर आणि त्यासोबतच चंद्रकांतदादा पाटील यांच्यामध्ये जे कोल्ड वॉर पुण्यामध्ये सुरू आहे ते संपणार आहे का? कारण याला धरून आता बरीच चर्चा रंगते की महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का? कारण धंगेकरांनी आरोप केलेला आहे की पूर्ण पुणे लुटून जातील, चंद्रकांत पाटील एक कपटी व्यक्तिमत्व आहे। नाही, त्यांचं कशामुळं वाद चालू आहे याची कल्पना मला नाही, परंतु ही सर्व ह्या गोष्टी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली असणार आहे, आणि या 2-4 दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये ते बैठकही बोलवतील आणि असलेला वाद हे संपुष्टात सुद्धा येईल। नक्की, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।